श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. उद्दाम. मित्रहो, शब्दांची एक गंमत असते. ते कोठेतरी कधीतरी विविध रूपात भेटतात आणि आपापले विश्वरूप दर्शन घडवतात. आज दर्शन घडणार आहे ते उद्दाम या शब्दाचे. मला तर अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पासून चीनच्या शी जिनपिंग पर्यंत आणि युक्रेनच्या झेलेन्स्की पासून रशियाच्या व्लादिमीर पुतिन पर्यंत सर्वच उन्मत्त राष्ट्रप्रमुखांच्या छबीमागे उद्दाम हा शब्द दर्शन देत असतो. तो शब्द इराकचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्या जवळचा वाटत असला तरी उद्दाम हा काही फारसी शब्द नाही. तो आपल्या संस्कृत भाषेतूनच आलेला आहे. तसे पाहता सर्वच राजकारण्यांमध्ये हा शब्द थोड्याफार प्रमाणात वास करतोच. या पुष्पाचे शब्दकारण उद्दाम शब्दाच्याच भोवती चालणार आहे. आपणही आपल्या पालकांकडून ही उद्दामपणाची पदवी एकदा तरी प्राप्त केलेली असतेच. उद्दाम हा शब्द उद अधिक दाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. दाम म्हणजे बंधन, दोरी. ज्याला कोणतेही बंधन नाही ते उद्दाम, निर्बंध, निरंकुश. ज्यांचे बोलणे वागणे बंधनविरहित असते त्यांच्यातच उद्दामपणा भरलेला असतो. दाम म्हणजे दोरी. हा शब्द आपणास श्रीकृष्णाच्या बाललीलेत सापडतो. श्रीकृष्णाला दामोदर हे नाव कसे पडले तुम्हाला माहिती आहे का? माता यशोदा बाळकृष्णाच्या उदरावर म्हणजे पोटावर दाम म्हणजेच दोरी बांधून ठेवायची आणि ती दोरी ताक घुसळण्याच्या धारणाला बांधून ठेवायची. दाम उदरावर बांधलेला दामोदर, म्हणूनच बाळकृष्णाचे नाव पडले दामोदर. पण त्याच दामोदराने नंतर पुतना मावशीपासून नरकासुरापर्यंत आणि वत्सासुरापासून अधरासुरापर्यंत उद्दाम राक्षसांना कसे निजधामाला पाठवले या कथा आपण लहानपणी वाचल्याच असतील. हे पुष्प त्या दामोदरालाच अर्पण करतो. त्याने आता पुन्हा एकदा अवतार घेऊन जगातील सर्व उद्दाम राजकारण्यांना वठणीवर आणावे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.